रामकृष्ण हरी. तर आज आपण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी काही दिंडी आहे. तर ती दिवे घाटाच्या वरती आता दिवे घाट एवढा अवघड टप्पा चढून हे आता विश्रांती घेत आहे इथं. आणि ह्या सर्व प्रवासात, या वारीच्या प्रवासात त्यांना काय अनुभव आला आणि त्यांचा काय अनुभव आहे वारीविषयी, तर ते आपण आज यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर काही छोटे वारकरी आहेत जे की हे दिंडी प्रमुख त्यांना घेऊन पंढरपूरपर्यंत घेऊन जात असतात दरवर्षीपर्यंत. अख्ख्या दिंडी सोहळ्यामध्ये फक्त एवढीच लहान पोरांची वारी आहे की जी हे दिंडी मालक आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत घेऊन जात असतात. त्यामुळे ह्या लहान लहान मुलांना, लहान लहान वारकऱ्यांना त्यांचा वारीतला अनुभव काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आला? माझं नाव विकी मनोहर मुखी आहे. मी आळंदीचा आहे. आळंदीचा आहे. तर तू किती वेळा वारी केली आतापर्यंत? मी आतापर्यंत चौथ्यांदा चाललो. चौथ्यांदा वारी केली. अरे वा. कसं वाटलं तुला वारीत आल्यानंतर? आता खूप छान. खूप छान. 4 वर्ष झाले तू वारीला येतोय. काय वाटतं मग? नवीन नवीन काय वाटतं का तुला अजून काय? हा, नवीन नवीन म्हणजे माऊलींचे जे भावी भक्त येतात त्यांना खूप आनंद होतो की आज आपल्या माऊलींची वारी निघणार आहे. ते खूप दुरून दुरून, आता आपण बघितलं आळंदीला पूर आलेला, बरोबर. काही भावी भक्तांच्या मनामध्ये असं आलेलं होतं की नदीला खूप पूर आला, आपण आपला प्राण जाईल म्हणून काही भावी भक्तांना असं वाटलं की आपण परत जावं. पण माऊली परीक्षा घेत होते की माऊली की कोण कोण निष्ठावंत वारकरी आहे, कोण कोण माझ्या वारीला येतं. यमुना मायला पूर आला होता तर नंद बाबाच्या नाकापर्यंत पाणी आलतं. तर कृष्णाला काय वाटलं की आपल्या बाबाच्या नाकाडोळ्यात पाणी चालले, आपण पाय यमुना मायला दर्शन घ्यायचं. तर कृष्णाने पाय काढला होता. आता आपल्या सगळ्यांना माऊलींचं दर्शन घ्यावं असं वाटते, पण त्यांना इंद्रायणी मातेला का नाही वाटावं की मी दर्शन घ्यावं, म्हणून स्वतः इंद्रायणी माता आपल्या माऊलींच्या दर्शनासाठी आलेले होते. मग एवढ्या वर्षात ही घटना घडली की इंद्रायणी मातेने एवढं मोठं रौद्र रूप दाखवलं. रौद्र रूप दाखवल्यानंतर सुद्धा माऊलींच्या पार मंदिराच्या म्हणजे एकदम जवळपर्यंत पाणी आलं. पण हा वारी सोहळा एकदम व्यवस्थित निर्विघ्नपणे आता पार पडलाय. माऊली तिथून आळंदीतून प्रस्थान माऊलींचं झालंय. बरोबर. आता आपण दिव्या घाटामध्ये आलो नाही. बरोबर. एवढा दिव्या घाटाचा घाटमार्ग तुम्ही पार केला, मोठा टप्पा पार केला. तर हा टप्पा पार केल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? आता आम्हाला असं वाटतं की आम्ही अशी सगळी नैया पार केलेली. आमच्या गुरुजींचे पुढे आम्ही कधी असं बघितलं नव्हतं. आणि गुरुजी आमच्या सोबत असले तर मग आम्ही काही पण करू शकतो. बरोबर. तुमच्या गुरुजींची तुम्हाला खूप मोठी साथ आहे आणि त्यांचा पाठी राखायचे तुमचे खरे. बरोबर. त्यांच्यामुळे तुम्ही आतापर्यंत आल्या ना, आता शेवटपर्यंत पांडुरंगापर्यंत पोहोचणारच आहे. पांडुरंगाचं दर्शन पण घेणार आहे. बरोबर. तर तुम्हाला आता माऊलींविषयी काय माहिती आपण ती जाणून घेऊ थोड्या. तर माऊलींचं पूर्ण नाव काय माहिती तुम्हाला? काय बरं? माऊली ज्ञानेश्वर पांडुरंग कुलकर्णी. विठ्ठलपंत कुलकर्णी. बरोबर. माऊलींनी कुठला ग्रंथ रचला होता? ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृत अनुभव आणि हरिपाठ. बरोबर. बरं. ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ रचला त्यावेळेस त्यांनी मुखोत केला, म्हणजे म्हणले ते. बरोबर. आणि ते लिहिण्याचं काम कोणी केलं होतं माहितीये का? सच्चिदानंद बाबा. बरोबर. सच्चिदानंद महाराजांनी तो लिहिण्याचं काम केलं. ज्ञानेश्वरी लिहिली होती. बरोबर. माऊलींचा जन्म कुठे झाला होता? पैठण. बरोबर. तिथं कुठला आपेगाव माहितीये ना? आपेगावला महाराजांचा जन्म झाला होता. माऊलींच्या भावंडांची नाव काय बरं? माऊलींच्या भावंडाची निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर. बरोबर. हे 4 भावंड होते. बरोबर. या 4 भावंडांच्या पण पालख्या पंढरपूर पर्यंत जात असतात. बरं. या सर्व संतांच्या पालख्या ज्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात. बरोबर. आणि तिथं ज्या पंढरपूरला ज्यावेळेस अभिषेक होतो, महाअभिषेक. बरोबर. तो दिवस कुठला असतो बरं? एकादशी. कुठली एकादशी? दिवशेनी म्हणजे आषाढी एकादशी आपली. बरोबर. आषाढी एकादशी सर्व पालख्या तिथं पोहोचलेल्या असतात आणि पांडुरंगाचा महाअभिषेक होतो आणि हा वारी सोहळा तिथं व्यवस्थित पार पडतो. बरोबर का नाही? तर हे सर्व गोष्टी तुम्ही अनुभवताय तुमच्या गुरुजींमुळे. बरोबर. तर इथून पुढे पण अशा लहान लहान पोरांना वारीत यावं वाटावं म्हणून तू काय सांगते त्या लहान लहान पोरांना? मी तर असं सांगेन की आपण आता मी सुधारलो, असं खूप असा वारकरी संप्रदाय घडावा. आता आमच्या गुरुजींनी
आमच्या गुरुजींनी पण हा अभ्यास केला, आम्हाला घडवत आहेत बरोबर. आणि असेच गुरुजी घडवतील. हम्म. असे गुरुजी आता वारकरी संप्रदाय खूप असा वाढावा. म्हणजे लहान लहान पोरांनी अजून वारकरी संप्रदायामध्ये येऊन पालखी सोहळ्याबरोबरच हे जे ज्ञान आहे वारीचं, वारकरी संप्रदायाचं, ते पण आत्मसात सगळ्यांनी केलं पाहिजे, बरोबर नाही? बरं, आता एक शेवटचा प्रश्न तुला. जर आता तू पांडुरंगाकडे जाणार आहे, बरोबर, दर्शन घेणार आहे, तर साक्षात तुम्हाला पांडुरंगाने आशीर्वाद देण्यासाठी आले, तर तू काय मागशील पांडुरंगाकडे? पांडुरंगांना हेच मागेल की माझ्याकडून अशीच सेवा करून घ्या आणि मला अशीच वारी करण्याची संधी द्या. धन्यवाद माऊली, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून उत्तर दिली आणि माहिती दिली आणि तुमचा अनुभव सांगितला. म्हणजे तू 4 वर्षापासून वारी करतोय आणि एवढा लहान आहे आणि ह्या वयापासून तुला वारी घडती आणि अशीच तुझी वारी जन्मोजन्मी विठ्ठलाची आणि तुमची वारी आणि विठ्ठलाची आणि तुमची भेट घडत राहावी हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. धन्यवाद. रामकृष्ण हरी. राम राम.